पुण्यामध्ये एक एक्झिबिशन आहे, म्हणजेच मराठी उद्योजकांचा एक मेळावा आहे. तर त्यासाठी मी तिथे स्टॉल लावणार आहे. तर 4 दिवस अगोदरच मी पूर्वतयारी सुरू केली. शेव करायला सुरुवात केली. रोज एक शेव, असे 5 प्रकारच्या शेव मी तयार करून घेते. तर इथे पिठं मी मोजून घेतली. नंतर शेव किती झाले त्याचा अंदाज येतो. आपल्याला बजेट काढता येतं. त्यासाठी पिठं मोजून घेतली, मिक्स करून घेतली. यामध्ये मी जे या शेवमध्ये घालते ते बेसिक मसाले घालून घेतले, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यामध्ये पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी नाचणीची पापडी तयार करून घेते आहे. त्याचंच हे पीठ आहे. तर हे नाचणीचं पीठ आहे. यामध्ये इतर सुद्धा पीठ मिक्स केलेली आहेत. व्यवस्थित हे मौसूत असं मळून घ्यायचंय, तुम्ही पाहू शकताय. आणि आता याची आपण नाचणीची पापडी तयार करून घेऊयात. तर जो शेवयाचा साचा असतो त्यामध्ये नाचणीची जी प्लेट असते ती मी घातली आणि अशा पद्धतीने ही सगळी नाचणीची पापडी तयार करून घेतलेली आहे. जवळजवळ 1 ते 2 किलो पापडी करण्यासाठी 2 तास लागतात, कारण नाचणीची पापडी जी आहे ती तळायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे थोडासा वेळ लागतो. शेव पटपट जशी तळली जाते तसं नाचणीची पापडी तळायला थोडासा वेळ लागतो. तर अशा पद्धतीने मी रोज एक अशा 5 प्रकारचे शेव करून घेतलेल्या आहेत. आणि शेव झाल्यानंतर, नाचणीची पापडी तयार झाल्यानंतर मी शेव सुद्धा करून घेतली. आणि आता पॅकिंग आपल्याला करायचं आहे. तर लेबलिंग माझ्या मुलाने, पृथ्वीराजने अगोदरच चिकटवून ठेवलं होतं. तर आता या पॅकेटमध्ये मी शेव भरून मोजून घेते आणि नंतर आपण पॅकिंग करणार आहोत. तर अशा पद्धतीने व्यवस्थित यामध्ये शेव भरली जाते. आणि इकडे मी बाजूला नाचणीचे पॅकेट सुद्धा तयार केलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला पॅक करायचे आहेत. अशा पद्धतीने जवळजवळ 25 किलो मी माल तयार करते. त्यामुळे अगोदरच 4 दिवस मी करायला घातलं आणि व्यवस्थित सगळ्या शेव करून घेतल्या. आणि अशा पद्धतीने पॅकिंग करून, लेबलिंग करून नंतर पॅकिंग तयार करून घेतलं. आणि पॅकिंग झाल्यानंतर आपल्याला हे सगळं एक एक मी बॅग मध्ये भरून ठेवलं, पिशवीत भरून ठेवलं. आणि मी दुसऱ्या मोठ्या बॅग घेणार आहे, त्यामध्ये हे पॅकिंग भरून नंतर आम्ही पुण्याला जाणार आहोत. माझ्या बरोबर माझा भाऊ येतोय, कारण माझा मुलगा पृथ्वीराजाला कॉलेजला सुट्टी नव्हती, म्हणून मी माझ्या भावाला घेऊन जाणार आहे. त्यामुळे इथे मी पूर्वतयारी अगोदरच 4 दिवस करून घेते. आणि सगळे पॅकिंग अशा पद्धतीने मी चिकटवून घेतले. हे जिबलॅकचं पॅकेट आहे तरी सुद्धा वरून पॅक करावं लागतं. आणि व्यवस्थित पिशव्याने अशा पद्धतीने मी सगळे पॅकेट भरून घेतलेले आहेत. जवळजवळ 5 ते 6 बॅगा अशा तयार झालेल्या आहेत. आणि या बॅगा घेऊन आम्ही आता पुण्याला जाणार आहोत. हे एक्झिबिशन म्हणजे मराठी लोकांसाठी मिळालेली एक सुवर्ण संधी आहे. आणि त्या संधीचं सोनं तर करायलाच हवं. त्यासाठी मी हा प्रयत्न करते आहे. कदाचित मला एक चांगला प्लॅटफॉर्म पुढे जाऊन मिळेल, त्यासाठी माझी ही धडपड आहे. म्हणून मी ही सगळी तयारी करत आहे. आता आम्ही पुण्याला निघतोय. फायनली आम्ही संध्याकाळी पुण्यामध्ये पोहोचलो आणि तिथे जाऊन टेबल कुठं आहे कुठं नाही ते बघितलं. बरेच जण तिथे येत होते. प्रत्येक जण आपले आपले स्टॉल आपल्या ताब्यामध्ये घेत होते. प्रत्येक जणाने आपलं स्टॉल बघून गेलेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत आलो. 10 वाजले होते आणि प्रत्येक जण आपलं आपलं स्टॉलचं सेटअप सुरू होतं. प्रत्येक जण आपले आपले प्रोडक्ट लावून घेत होते. अशा पद्धतीने मी सुद्धा माझे प्रोडक्ट लावून घेतले. प्रत्येक जण घाई गडबडीमध्ये होता. प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी होते. बघता बघता एवढी गर्दी वाढली की अक्षरशः जायला सुद्धा येत नव्हतं. आणि तेवढाच मालही जात होता. तेवढेच बिझनेस सगळ्यांचेच सुरू होते. प्रत्येक जण मालाची चौकशी करत होतं. कुठून आलात, काय माल आहे, काय करताय, याची चौकशी सुरू होती. मी थोडंसं बाहेर गेले तेव्हा माझ्या भावाने सगळं हे सांभाळलं. तो सुद्धा प्रोडक्टची माहिती देत होता आणि प्रोडक्ट विकत होता. त्याच पद्धतीने दिवसभर लोक येत होती आणि माझ्या स्टॉल पाशी थांबायची. नवीन काहीतरी दिसतंय, टेस्ट करूया म्हणायची. तुमचं प्रोडक्ट काय आहे, कोणते कोणते प्रोडक्ट आहेत, कशापासून तयार केलेले आहेत आणि तुम्ही कुठून आलाय, हा सगळ्यांनी प्रश्न विचारला.
प्रत्येक जण टेस्ट करून जायचे, चव तर बघूया, काहीतरी नवीन दिसतंय असं बोलायचे. बरेच जण येऊन गेले, बरेच जण कार्ड देऊन गेले. काही शॉपवाले होते, काही इम्पोर्ट एक्सपोर्ट वाले होते, काही बिझनेस करणारे होते, बरेचसे इथं लोक होते. खूप साऱ्या मला आयडिया मिळाल्या. खूप लोकांनी त्यांचे शॉपचे कार्ड दिले किंवा जे बिझनेस करतात त्यांचे कार्ड दिले, एक्सपोर्ट करतात त्यांनी सुद्धा माझे कार्ड घेऊन गेलेत. आणि मला वाटतंय आता इथून पुढं मला जास्त तयारी करावी लागेल, जास्त अलर्ट राहावं लागेल. कारण बऱ्याच जणांचे शॉपवाले आहेत, त्यांनी विचारलं आहे, त्यांचे फोन नक्कीच येतील. तर बरेच लोक आवडीनं ही शेव खाऊन बघायचे, नवीन काहीतरी दिसतंय असं म्हणायचे. बऱ्याच जणांनी माझे कार्ड घेऊन गेले आहेत. तर नंतर ते त्यांना जर पाहिजे असेल तर नक्की फोन मला करतील. तर अशा पद्धतीने 2 दिवस इतकी गर्दी वाढत होती, अक्षरशः लोक बाहेर थांबवून ठेवली होती, इतकी तुफान गर्दी होती. त्यांनी मला सांगितलं होतं 1,00,000-1,50,000 तरी लोक येतील, पण इतकी पहिल्याच दिवशी 2 लाखाहून जास्त लोक होती आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा 4 लाखाच्या पुढे लोक होती. इतकी गर्दी वाढत होती की काहीच कळत नव्हतं. तेवढाच माझा माल सगळा सेल झाला. तिसऱ्या दिवशी तर मला माल विकायला शिल्लक राहिला नव्हता, एवढा सगळा माल गेला. आणि सगळे आवडीनं खात होते, आवडीने घेत होते आणि आवर्जून टेस्ट बघत होते. मी टेस्टसाठी भरपूर शेव नेली होती. सगळ्या जणांनी टेस्ट केली, नवीन काहीतरी दिसतंय असं सगळेजण म्हणत होते आणि खूप छान तुम्ही करताय असंही मला बऱ्याच जणांचा रिस्पॉन्स मिळाला आहे. आणि अशा पद्धतीने मी 3 दिवस इतकी मस्त असं एन्जॉय केलं. शो पूर्ण गेली, मला भरपूर माहिती मिळाली आणि खरंच काहीतरी या एक्सपो मधून घेण्यासारखं होतं. आणि खरंच खूप छान असं हे 3 दिवस गेले आणि खूप सारी माझं प्रोडक्ट विकलं गेलं. अशा पद्धतीने मस्त 3 दिवस मी एन्जॉय केले.